नमस्कार मित्रांनो, टी मोटिवेशनवर स्वागत आहे. 2 महिन्यात 12वीचा संपूर्ण सिलेबस आणि तुमचं स्वप्न. चला तर मग आजपासून सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला फक्त प्रेरित करणार नाही तर तुम्हाला एक वर्किंग स्ट्रॅटर्जी देणार आहे, जिचा उपयोग करून तुम्ही फक्त 3 महिन्यात 12वीची तयारी पूर्ण करू शकता आणि एक्झाम रेडी होऊ शकता. तुम्हाला माहीत आहे का, वेळ थोडाच आहे, पण तरी हजारो विद्यार्थी यशस्वी होतात कारण त्यांनी स्मार्ट स्ट्रॅटर्जी प्लस फुल फोकस वापरला. मित्रांनो, लक्षात ठेवा, मेहनत कितीही असेल पण जर स्ट्रॅटर्जी नसेल तर मेहनत फुक्कट वाया जाते. नंबर 1, माइंडसेट. सर्वात महत्त्वाचं आहे माइंडसेट. तुम्ही म्हणाल, मी फार मागे आहे, वेळ कमी आहे, फार मेहनत आहे. मित्रांनो, हे विचार तुमचं यश खचवतात. मग आता हे माइंडसेट कसा बदलवायचा? तर पहिलं, बिलीव्ह इन युअर सेल्फ, म्हणजे तुमच्यातील सामर्थ्य अनलिमिटेड आहे ते शोधा. सेकंड, स्मॉल गोल्स. दररोज 1-2 चॅप्टरवर फोकस करा, फार मोठा लोड नका घेऊ. 3, कन्सिस्टन्सी, इंटेन्सिटी. रोज 4-6 तास कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास जास्त करा. 12 तास रँडम अभ्यासपेक्षा 6 तास कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं. रिमेंबर, लक्षात ठेवा, आज तुम्ही जे कराल ना ते तुमचं उद्याचं भविष्य ठरवेल. नेक्स्ट, मी तुम्हाला आता स्ट्रॅटर्जी सांगणार आहे. पहिल्यांदा हाय वेटेज किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे असतात ना त्याला आधी कवर करा. नंतर मीडियम चॅप्टर दुसऱ्या महिन्यात कवर करा आणि नंतर लो चॅप्टर हे शेवटच्या महिन्यात कवर करा. आता हे बघा, मी तुम्हाला एक टाईम टेबल सांगणार आहे. तो टाईम टेबल तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट पण करू शकता. समजा मॉर्निंग 6 ते 9 AM हार्ड टॉपिक्स और मॅथ्स और फिजिक्स हाय वेटेज. लेट मॉर्निंग 9:30 to 12 PM मीडियम टॉपिक्स, प्रॅक्टिस क्वेश्चन, अँड देन आफ्टरनून 1 to 3 PM इझी टॉपिक्स, रिव्हिजन और नोट्स. इव्हिनिंग 4 to 7 PM प्रीवियस इयर पेपर्स और मॉक्स. नाइट 8 to 10 PM फॉर्म्युला, रिव्हिजन और क्विकली नोट्स. टिप्स आहे याला, वीकेंड मायनस वीक टॉपिक्स प्लस फुल मॉक टेस्ट. आता एवढंच नाही तर मी तुम्हाला काही स्मार्ट स्टडी टेक्निक्स सांगणार आहे. तर पहिली टेक्निक, ॲक्टिव्ह रिकॉल. वाचून थांबू नका, स्वतःला प्रश्न विचारा. सेकंड, प्रमोड्रो टेक्निक्स. म्हणजे ही टेक्निक्स कशी असते बघा, 25 to 30 मिनिट फोकस अँड 5 मिनिट ब्रेक. नंतर आहे 3 नंबरचं, स्पेस्ड रिपिटेशन. म्हणजे फॉर्म्युला किंवा शॉर्ट नोट्स 2-3 दिवसांनी रिवाईज करा. नंतर आपण 4th टेक्निक सांगणार आहे, पास्ट इयर पेपर्स. हे खूप महत्त्वाचं आहे. टाईम बाउंड प्रॅक्टिस. एक्झाम पॅटर्न समजेल आणि टाईम बाउंडमध्ये तुम्ही कसा पेपर सॉल्व करू शकाल हे पण तुम्हाला समजेल. नंतर स्टेप 4 सांगणार आहे मी तुम्हाला, वीकली अँड मंथली टार्गेट. तुम्ही ना वीकली आणि मंथली टार्गेट ठेवा, याने तुमचं सिलेबस लवकर कव्हर करण्यात मदत होईल. पहिल्या मंथमध्ये काय करायचं, कॉन्सेप्ट प्लस हाय वेटेज चॅप्टर्स करायचे आणि नेक्स्ट मंथमध्ये मीडियम चॅप्टर प्लस प्रॅक्टिस करायची आणि उरलेला 3rd जो मंथ असतो त्यामध्ये फुल सिलेबस रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट करायच्या. मित्रांनो, आता तुम्हाला समजलंय की काय करायचं आहे, पण स्ट्रॅटर्जी अलोन पुरेशी नाही, ॲक्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल, मी थोडा थकलो आहे, थोडा आजचा दिवस सुटवतो. हे नक्की करू नका. सफलतेच्या वाटेवर थोडासा सुद्धा टाईम वेस्ट = फ्युचर लॉस्ट असतं. आजपासून ठरवा, मी हार मानणार नाही, मी प्रत्येक दिवस 100% देईन. मी स्मॉल स्टेप्स पण डेली काम ठाम पद्धतीने चालवणार. तुमचे सामर्थ्य इन्फायनाईट आहे, पण फक्त तोच यशस्वी होतो जो आजपासून ॲक्शन घेतो. तुमच्या हातात तुमचं भविष्य आहे. आजचा दिवस तुमचा टर्निंग पॉईंट बनू शकतो. झुंजा, मेहनत करा आणि तुमचं स्वप्न सातत्यात उतरवा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मी माझं 100% देणार. पुन्हा भेटूयात टी मोटिवेशनवर.